बातमी भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त होणाऱ्या सर्वांसाठी महत्त्वाची अशी, कारण भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना पालिकेने नुकसान भरपाई देण्याचा विचार करा असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। अमेय, कोणत्या प्रकरणाची सुनावणी असताना न्यायालयाने हे म्हटले आणि न्यायालयाने नेमके निर्देश काय दिलेत? रेश्मा, भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ही एक आज नगरातली म्हणजे महानगरातली देखील एक मोठी समस्या आहे। सांगलीतलं एक प्रकरण हायकोर्टात न्यायप्रविष्ट होतं। सांगलीतला एक मुलगा ज्याचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, त्याच्या वडिलांनी ही याचिका केली होती आणि त्यांची याचिका अशी होती की सांगली मिरज महापालिकेकडे त्यांनी भटक्या कुत्र्यांच्या आपल्या हल्ल्यात मुलगा जो त्यांचा जखमी झाला होता आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, त्या संदर्भात नुकसान भरपाई म्हणून 20 लाख रुपये द्यावेत अशी त्यांची मागणी होती, ज्याला सांगली महापालिकेनं लक्ष दिलं नाही आणि त्यांनी ती मागणी पूर्ण करण्यास नकार दिला। तशी माहिती आज सांगली महापालिकेनं हायकोर्टात देखील सांगितली। त्यावर हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती सोनाग यांच्या खंडपीठाने सांगली महापालिकेला चांगलंच धारेवर धरत त्यांनी सांगितलं की या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घ्या आणि त्या संबंधित कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याविषयी विचार करा, अन्यथा आम्हाला तसे आदेश जारी करावे लागतील असं हायकोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे। निश्चित अमेय, एक महत्त्वाचा आदेश म्हणायला हवं। धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।